महाराष्ट्र भाजप महिला मोर्चाच्या वतीने दादरच्या योगी सभागृहात राखी प्रदान सोहळा आयोजित करण्यात आलाय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या कार्यक्रमाला विशेष उपस्थिती ठेवणार आहेत। राज्यातील महिलांनी पाठवलेल्या राख्या मुख्यमंत्र्यांना प्रदान केल्या गेल्या। रवींद्र चव्हाण, चित्रा वाघ, आशिष शेलार आणि इतर नेते मंडळी यावेळी उपस्थित होते। कुंभमेळ्यावरून महायुतीमध्ये राजकीय रणकंदन सुरू झाले। राष्ट्रवादीनंतर कुंभमेळ्याच्या आखाड्यात शिवसेनेने उडी घेतली आहे। प्रशासनाच्या कारभारावर शिवसेना नाराज आहे। कुंभमेळ्याच्या टेंडर प्रक्रियेवर शिवसेनेने आक्षेप घेतलाय। खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिले। भारतीय संघाला खेळ मंत्रालयाने पाकिस्तान विरुद्ध क्रिकेट सामने खेळायला हिरवा कंदील दिलाय। पाकिस्तान सोबत क्रिकेट खेळणं म्हणजे शहीदांचा अपमान असल्याचं राऊतांनी या पत्रामध्ये म्हटलंय। क्रिकेटमध्ये भारत आणि पाकिस्तान सामन्यात मोठी उलाढाल होत असते, त्यामुळे हे सामने घेतले जात आहेत असा आरोप संजय राऊत यांनी केलाय। भारत पाकिस्तान क्रिकेट सामन्यांबाबत केलेल्या वक्तव्यानंतर भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन यांनी संजय राऊतांवर टीका केली आहे। औरंगजेब फॅन क्लबचे प्रवक्ते संजय यांना अचानक झटका आलाय। संजय राऊत यांनी आपल्याला देशभक्ती कळतं असं सांगून मोदीजी यांच्यावर टीका करू नये। खेळ आणि रक्त आम्ही एकत्र आणत नाही असं नवनाथ बन यांनी म्हटलं। मंत्री उदय सामंत यांनी शरद पवारांची भेट घेतली। ही भेट अराजकीय होती असं सामंतांचं म्हणणं आहे। अखिल भारतीय नाट्य परिषद संस्थेमध्ये मुख्य विश्वस्त शरद पवार आहेत, पण या कमिटीचा कोषाध्यक्ष विश्वस्त मी आहे, त्यामुळे नियोजनासंदर्भात ही बैठक असल्याचं सामंतांनी म्हटलं। मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट झाल्यानंतर आता अमित ठाकरेंनी आशिष शेलार यांची भेट घेतली। गणेशोत्सवाच्या कालावधीमध्ये होणाऱ्या शाळा महाविद्यालयांच्या परीक्षा तात्पुरत्या रद्द कराव्यात, त्या पुढे ढकलाव्यात अशी मागणी अमित ठाकरे यांनी केली आहे। या संदर्भात एक निवेदन त्यांनी आशिष शेलार यांना दिले। संजय राऊत कुणालाही पत्र लिहू शकतात, त्यांचा सध्याचा अभ्यास पाहता परलोकातील यंत्रणांना सुद्धा ते पत्र लिहितील असा टोला आशिष शेलार यांनी लगावलाय। बहुतेक स्पर्धेमध्ये भारताने खेळू नये असं करू शकत नाही, त्यामुळे खेळाडूंवर परिणाम होतो, दबाव निर्माण होतो असं आशिष शेलार यांचं म्हणणं आहे। मालवणी टाउनशिप शाळेच्या खासगीकरणाविरोधात खासदार वर्षा गायकवाड आणि आमदार असलम शेख आक्रमक झाले। पालकांसोबत मिळून शाळेबाहेर त्यांनी आंदोलन केले। विधिमंडळात रमी खेळण्याच्या प्रकरणावरून माजी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी आमदार रोहित पवारांना मानहानीची नोटीस बजावली आहे। विधानसभेमध्ये कोकाटेंचा रमी खेळतानाचा व्हिडिओ रोहित पवार यांनी ट्विट केला होता। रोहित पवार यांनी या नोटीसबाबत ट्विटरवर माहिती दिली होती। मानहानीची इतकी काळजी होती तर पत्ते खेळण्याचे कुटाणे केले कशाला असा सवाल रोहित पवार यांनी केलाय। मराठा उपसमितीचा अध्यक्ष बदलणं म्हणजे नादी लावण्याचा खेळ आहे, फक्त खांदेपालट आहे अशी टीका मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे। सगळे सोयरेच्या अध्यादेशाची अंमलबजावणी करा, नाहीतर 27 ऑगस्टला मुंबईमध्ये धडकू असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला। ठाकरे बंधू गणपती बाप्पाच्या पूजेसाठी एकत्र येत असतील तर चांगली गोष्ट आहे, बाप्पा सगळ्यांना बोलावतो असा टोला गुलाबराव पाटील यांनी लगावलाय। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंकडून राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता अभियानाची घोषणा करण्यात येणार आहे। वर्षानुवर्ष अतिक्रमित असलेली घरं नियमित केली जाणार आहेत। 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर दरम्यान 15 दिवस अभियान राबवण्यात येणार आहे। पहिल्या 5 दिवसात पाणंद रस्त्यांचा प्रश्न सोडवला जाईल। मुंबईमधल्या खड्ड्यांवरून अंबादास दानवेंनी एकनाथ शिंदेंवर टीका केली। शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात मुंबईतील खड्ड्यांसाठी महानगरपालिकेच्या एफडी तोडण्यात आल्या, पण खड्डे कमी झाले नाहीत। कंत्राटदारांनी मुंबईच्या रस्त्यांची वाट लावली असं दानवेंनी म्हटलं। पुणे महानगरपालिकेची प्रभाग रचना जाहीर झाली आहे। यामध्ये भाजपने पुन्हा एकदा रडीचा डाव खेळण्याचा आरोप शरद पवार गटाने केलाय। शहरी भागामध्ये लहान प्रभाग तर उपनगरांमध्ये मोठे प्रभाग करण्यात आले। भाजप खासदार आमदारांनी
पुण्याचा खेळखंडोबा केला असं प्रशांत जगताप यांनी म्हटलंय। मराठा आरक्षणाबाबत उपसमिती स्थापन करण्यात आली आहे। चंद्रकांत पाटील यांच्याऐवजी आता जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची समिती प्रमुख म्हणून निवड करण्यात आली आहे। या समितीमध्ये मंत्री गिरीश महाजन, दादा भुसे, शंभूराज देसाई यांच्यासह एकूण 11 मंत्र्यांचा समावेश आहे। नाशिकमध्ये आज मराठा संघटनांची एक बैठक होणार आहे। मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी जिल्ह्यातील संघटनांची बैठक होईल। 29 ऑगस्टला जरांगे मुंबईमध्ये येतील। या आंदोलनाच्या संदर्भात चर्चा करण्यात आली आहे। नागपुरात निघालेली यात्रा हिंगोलीच्या वसमतमध्ये दाखल झालेली आहे। राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी यात्रेचं जल्लोषात स्वागत केलं। मंडल आयोगामुळे ओबीसींचा सर्वांगीण विकास झाल्याचं यावेळेस प्रदेश अध्यक्ष राज राजापूरकर यांनी म्हटलंय। जळगावमधल्या एकेकाळचे सामाजिक कार्यकर्ते शिवराम पाटील यांनी राळेगण इथं अण्णा हजारेंची भेट घेतली। राहुल गांधी यांच्या मतदान यादीतल्या घोटाळ्यासंदर्भात आंदोलनाला पाठिंबा देण्याची विनंती त्यांनी केली, पण यावेळेस अण्णा हजारे यांनी शिवराम पाटील यांच्या बोलण्याला प्रतिसाद दिला नाही असं सांगितलं। संभाजीनगरमधील ठाकरे गटाचे सहसंपर्क प्रमुख त्र्यंबक तुपे यांनी पक्षाला राजीनामा दिला। दरम्यान त्र्यंबक तुपे यांनी शिवसेनेमध्ये जाणार अशी चर्चा आहे, पण शिवसेनेतील 150 पेक्षा जास्त पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या प्रवेशाला आक्षेप घेणारं निवेदन एकनाथ शिंदेंकडे पाठवले। कोकणात जाण्यासाठी पहिली मोदी एक्सप्रेस रवाना झाली आहे। मंत्री नितेश राणेंकडून गणेशोत्सवामध्ये कोकणात जाण्यासाठी मोफत रेल्वेची व्यवस्था करण्यात आली आहे। भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण रेल्वेला हिरवा झेंडा दाखवले। पालकमंत्री नितेश राणे यांनी कणकवली बाजारपेठेमध्ये एका मटका अड्ड्यावर धाड टाकली होती। यावर पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांचं निलंबन करण्यात आले। या कारवाईमुळे सिंधुदुर्ग पोलीस दलामध्ये खळबळ आहे। पालघर नगर परिषदेच्या प्रभाग रचना करताना मुख्य अधिकाऱ्यांवर एकनाथ शिंदे यांनी दबाव टाकल्याचा आरोप भाजपच्या माजी नगरसेविका अलका राजपूत यांनी केलाय। अलका राजपूत यांनी थेट सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश भूषण गवई आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार केली आहे।